नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे भागवत एकादशी किंवा स्मार्त एकादशी. तर त्याची पूजा विधी कशी करायची याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर भागवत एकादशीला योगिनी एकादशी असेही म्हणतात. 11 जुलै 2026 रोजी भागवत एकादशी साजरी करण्यात येते. वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठलाची आणि भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. एकादशीची तिथी निज ज्येष्ठ कृष्ण एकादशी 11 जुलै रोजी आहे. धार्मिक महत्त्व: या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला जातो. या मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. हे व्रत कसे केले जाते तर याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. व्रताची पद्धती अशी आहे: सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, विठ्ठलाला पिवळे फूल आणि तुळशीला पान अर्पण करावे, दिवसभर उपवास करावे आणि भगवंताचे नामस्मरण. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचे व्रत केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या पावन तिथीला अन्नदान, वस्त्रदान आणि दीपदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती लाभते. भागवत एकादशीचे धार्मिक तसेच आध्यात्मिक देखील महत्त्व आहे. तर भागवत एकादशी म्हणजे काय? भागवत एकादशी किंवा वैष्णव एकादशी म्हणजे वारकरी संप्रदाय आणि वैष्णव परंपरेनुसार साजरी केली जाणारी एकादशी आहे. ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी दशमी तिथीचा स्पर्श नसतो ती एकादशी भागवत एकादशी म्हणून पाळली जाते. या दिवशी विष्णू भक्त उपवास करून विठ्ठलाची पूजा करतात. या एकादशीला स्मार्त किंवा गृहस्थाश्रम एकादशी असे म्हणतात. या एकादशीचा उपवासाचे वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. या उपवासामध्ये उपवासाच्या दिवशी तांदूळ आणि धान्य खाणे पूर्णपणे वर्ज्य असते. फळे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करून उपवास ठेवला जातो. या व्रताच्या प्रभावाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळते, सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा मानली जाते. उपवासाच्या दिवशी अन्न आणि पाण्याला स्पर्श करू नये, तथापि फळे आणि दुधांचे सेवन करू शकतात. अन्नधान्य, मांस आणि मासे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. उपवास सूर्योदयाच्या वेळी सुरू झाला पाहिजे आणि सूर्यास्ताच्या वेळी संपला पाहिजे. गर्भवती महिला, अशक्त वृद्ध महिला यांनी उपवास ठेवू नये. केवळ दृढनिश्चय आणि अत्यंत धार्मिक व्यक्तीच या नियमांचे पालन करू शकतात. या उपवासाचे पालन करणाऱ्यांनी हिंसा, फसवणूक आणि खोटेपणापासून दूर राहावे आणि दानधर्माच्या कार्यात सहभागी व्हावे. राक्षस राजा विष्णूने केलेल्या वधाच्या कृत्यामुळे प्रसन्न होऊन तिला असा वर दिला की एकादशीचा उपवास केला तर मनातील सर्व पाप आणि अशुद्धता यापासून तुला मुक्ती भेटेल. म्हणून जे लोक एकादशीचा उपवास करतात त्यांना याचा लाभ होतो. म्हणूनच एकादशीचा उपवास आजपर्यंत केला जातो. तन, मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे उपवास. केवळ आत्म्याच्या अलौकिक जागापुरती मर्यादित नसून चय, अपचय आणि विविध जैविक प्रक्रियांसाठीही या उपवास लागू पडतो.
उपासना करण्यासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपवास म्हणजे केवळ संपूर्ण आहारावर निर्बंध घालणे नव्हे, तर त्यात स्वच्छतेपासून प्रामाणिक पद्धतींचाही समावेश असतो. उपवास करणारी व्यक्ती फळे, दूध आणि उपवासाशी संबंधित अशा काही खाऊ शकते. म्हणून उपवासासंबंधी अशा काही लहान लहान कथा हिंदू धर्मामध्ये आहेत. एकादशी म्हणजे 11 आणि ती दर महिन्याच्या चंद्रमा विशिष्ट कलानुसार येत असतो, ज्यामुळे समुद्राला भरती ओहोटी येते आणि वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. असे सांगतात, भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियमानुसार केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या असे सांगतात, भागवत एकादशी व्रत हे पूर्ण अश्वमेध यज्ञ या सर्व पुण्यांपेक्षा खूप पुण्य या भागवत एकादशीपासून मिळते. या व्रताच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची, त्यांचा मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि या दिवशी श्रीमद भागवत कथा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान आणि दानधर्म करावा. तर अशा प्रकारे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास 88,000 ब्राह्मणांना भोजन घातल्याचे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. अशा प्रकारे भागवत एकादशीचा मुख्य संदेश म्हणजे संयम, सात्विकता, भक्ती आणि सत्कर्माच्या मार्गाने जीवन अधिक पवित्र बनवणे होय. अशा प्रकारे मी तुम्हाला भागवत एकादशीबद्दल माहिती सांगितली आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.